नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, सीआयडी आजच वाल्मिक कराडला कोर्टामध्ये हजर करणार आहे। कराडच्या रिमांडवर रात्री उशिरा सुनावणी घेण्याची सीआयडीने कोर्टाला विनंती केली आहे। दरम्यान यानंतर केज कोर्टाकडून सीआयडीची ही विनंती मान्य करण्यात आली आहे। 7:30 वाजता केज कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात होणार आहे। थेट माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, आता सध्या तुम्ही केजमध्ये आहात आणि 7:30 वाजता कराडला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। निखिला, नक्कीच काही वेळापूर्वी सीआयडीचे अधिकारी केज कोर्टामध्ये आलेले होते आणि सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोर्टासमोर ही विनंती करण्यात आलेली आहे की प्रकरणाची गंभीरता आणि संवेदनशीलता पाहता आजच यावरती सुनावणी घेतली जावी आणि रात्री उशिरा कोर्टानं ती विनंती त्या विनंतीनुसार मान देऊन आजच ही रिमांडवरची सुनावणी जी आहे ती घेतली जावी अशा पद्धतीची विनंती सीआयडीने केलेली होती आणि त्यानुसार केज कोर्टानं ही विनंती मान्य केलेली आहे। रात्री उशिरा म्हणजे 7:30 ते 8 नंतर वाल्मिक कराडला घेऊन पुणे सीआयडीचं पथक केजमध्ये पोहोचल्यानंतर त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि त्यानंतर आजच त्याच्या रिमांडवरती सुनावणी होण्याची शक्यता आहे, तशी कोर्टानं विनंती मान्य केलेली आहे। त्यामुळे केज कोर्टाच्या बाहेर आता स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त हळूहळू वाढवला जाणार आहे, कारण आतमध्ये कुठल्याही माध्यमांना परवानगी दिली जाणार नाही अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या कोर्टाकडून आतापासून देण्यात येत आहेत। मात्र सीआयडीचं औरंगाबादचं युनिटमधील जे पथक आहे ते काही वेळापूर्वी केज कोर्टामध्ये पोहोचलेलं होतं आणि वाल्मिक कराडला पुण्याचं सीआयडी पथक हे केजमध्ये घेऊन पोहोचल्यानंतर आजच यावरती सुनावणी घेतली जावी अशा पद्धतीचा विनंती अर्ज जो आहे तो कोर्टासमोर देण्यात आलेला आहे आणि कोर्टानं तो मान्य केल्याचं कळतंय। त्यानुसार 7:30 ते 8 वाजेपर्यंत पुणे सीआयडीचं पथक वाल्मिक कराडला घेऊन केजमध्ये दाखल होईल आणि त्यानंतर त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। 2 कोटी रुपयांच्या खंडणीच्या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक करण्यात आलेली आहे आणि आज वैद्यकीय तपासणी करून पुण्याचं सीआयडी पथक जे आहे ते केजच्या दिशेने रवाना झालेलं आहे। 7:30 ते 8च्या दरम्यान केजमध्ये हे पथक पोहोचल्यानंतर आजच रात्री उशिरा केज कोर्टामध्ये ही सुनावणी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे किती दिवसांची सीआयडी कोठडी वाल्मिक कराडला सुनावली जाते आणि या प्रकरणामध्ये आणखी पुढे तपासामध्ये काय काय बाबी निष्पन्न झालेल्या आहेत, त्याच पद्धतीनं सीआयडी कडून कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी कोर्टासमोर ठेवल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पाठीमागच्या बाजूला आपण पाहतो की हे केज कोर्टाचा हा सगळा परिसर आहे आणि इथल्याच 13 नंबर कोर्टामध्ये न्यायाधीश श्रीमती पावसकर मॅडम यांच्या कोर्टामध्ये वाल्मिक कराडला आज हजर केलं जाईल आणि त्यानंतर रात्री उशिरा ही सुनावणी होईल। त्यामुळे सीआयडी कडून आणखी कुठले मुद्दे कोर्टासमोर ठेवले जातात आणि त्यानंतर सीआयडी ला किती दिवसांची कोठडी जी आहे ती वाल्मिक कराडची मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आज केज कोर्टामध्ये कोणाचं माहितीबद्दल पुन्हा एकदा तुमच्याकडे या माहितीसाठी येऊयात। मात्र आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे ती आपण पाहूया।